नमस्कार प्रेक्षकांनो, VS टेक ट्रेंडी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर SBI बँकेकडून जामीनदार शिवाय मिळते 20 लाख रुपयांपर्यंत कर्ज अतिशय कमी व्याजदरात। तर हे नेमके काय आहे ते आपण आता बघूयात। तर प्रत्येक जणाला कधी ना कधी अशी अडचण येते की कर्ज घेतल्याशिवाय पर्याय नसतो, परंतु तुम्ही जर खाजगी सावकारांकडून कर्ज घेतले तर त्याचा व्याजदर परवडणारा सारखा नसतो, परंतु तुम्ही तेच कर्ज बँकेकडून घेतले तर खूप कमी व्याजदर लागतो। आता बँकेकडून कर्ज घेणे अगदी सोपे झाले आहे। बरेच जण SBI बँकेकडून कोणतेही तारण न घेता कर्ज घेत आहेत। जर तुम्ही कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। स्टेट बँक ऑफ इंडियाच्या म्हणजेच SBI ने 31 जानेवारी 2025 पर्यंत वैयक्तिक कर्जासाठी विशेष कर्ज योजना सुरू केली आहे। SBI ने पगारदार लोकांसाठी खास वैयक्तिक कर्ज ऑफर आणली आहे। या ऑफरनुसार तुम्हाला कोणत्याही गॅरंटीची गरज नाही किंवा कर्ज घेण्यासाठी SBI तुमच्याकडून कोणतेही प्रोसेसिंग शुल्क आकारणारही नाही। याचा अर्थ की तुम्ही कर्जासाठी कितीही रक्कम अर्ज कराल ती संपूर्ण रक्कम तुमच्या खात्यात जमा होईल। कसे मिळेल कर्ज पुढे याबद्दल आपण जाणून घेऊया। तर या कर्जासाठी तुम्ही सहज अर्ज करू शकता। यासाठी तुम्हाला फक्त बँकेच्या वेबसाईटवर जावे लागेल। तिथे तुम्हाला त्याबद्दल सर्व माहिती मिळेल। आवश्यक प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर बँक तुम्हाला 5 दिवसात कर्ज देईल। SBI चे म्हणणे आहे की जर तुम्हाला कर्ज हवे असेल तर तुमचे मासिक उत्पन्न किमान 15,000 रुपये असावे आणि तुमचे वय 21 ते 58 वर्षाच्या दरम्यान असावे। बँक 24,000 ते 20 लाख रुपयांपर्यंत कर्ज देत आहे। तुम्ही हे कर्ज 1 ते 7 वर्षासाठी घेऊ शकता, परंतु तुमचा क्रेडिट स्कोअर 750 किंवा त्याहून अधिक असणे आवश्यक आहे। SBI बँक लोन 2025 ची कागदपत्रे काय त्याबद्दल बघूया। तर तुम्हाला तुमच्या शेवटच्या 6 महिन्याचा पगाराच्या स्लिप आणि बँक स्टेटमेंट दाखवावे लागतील। तसेच तुमच्याकडे तुमचे आधार कार्ड, पॅन कार्ड आणि तुमच्या कंपनी ID माहिती असणे आवश्यक आहे। या कर्जाची खास गोष्ट म्हणजे व्याजदर कालांतराने कमी होतील। यामुळे बँक या कर्जासाठी तुमच्याकडून कोणतेही अतिरिक्त छुपे पैसे घेणार नाही। किती मिळेल पर्सनल लोन? तर बँक 24,000 ते 20 लाख रुपयांपर्यंत कर्ज देत आहे। तुम्ही हे कर्ज 1 ते 7 वर्षांसाठी घेऊ शकता, परंतु तुमचा क्रेडिट स्कोअर 750 हून किंवा त्याहून अधिक असणे आवश्यक आहे। तर प्रेक्षकांनो, तुम्हाला ही दिलेली माहिती कशी वाटली आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तोपर्यंत धन्यवाद।